सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळी हे बाळूमामांचे मूळ गाव आहे. सोमवार अश्विन शुद्ध 1814 दिनांक 3/10/1892 रोजी या गावातील श्री मायाप्पा अरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. बालपणातले त्यांचे जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळीतल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिरप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वचनसिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यव्वाबरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यव्वा गरोदर राहिली, पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्रात आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले. कीर्ती किंवा प्रसिद्धीची त्यांना हाव अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्माचरणाचा उपदेश करीत असत. प्रसंगी शिव्या देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत. लहानांपासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत व अडाण्यापासून विद्वानांपर्यंत सर्व थरांतील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आजही आहेत. पांढरा शुभ्र शर्ट, धोतर, पिवळा फेटा, कंबळा, कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा पेहराव होता. भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडत असत. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो, बकऱ्यांसोबत शिवारातच त्यांचा मुक्काम असे. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला. आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हातपाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना, टापटीपाणी बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत रमतो. एवढ्यातच त्याची नजर समोरील गाभाऱ्यात जाते. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. न कळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावही पूजलेले आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे. बाळूमामा म्हणतात, जो मला आहे म्हणेल त्याला मी आहे आणि जो मला नाही म्हणेल त्याला मी कधीच नसतो. जो माझे 10 रुपये घेईल त्याचे मी 100 रुपये घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि जो मला 10 रुपये देईल त्याला मी खंडीभर देईन. मला वर्षाला 12.5 रुपये पगार असतो. तुम्हाला किती पाहिजे सांगा. माझ्या बकऱ्यांना सांभाळा, त्यांना प्रेमाने पोसा, ते तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाहीत. जो माझ्या बकऱ्यांना हात बी लावेल त्याचे 6 महिन्यात मी हात काढून घेतो. माझ्या बकऱ्या सांभाळता येईल तोवर सांभाळा आणि ज्या दिवशी सांभाळणं होणार नाही त्या दिवशी त्यांना आदमापूरच्या डोंगरात सोडून द्या. या डोंगरातला एक बी दगड जर माझ्या बकऱ्या सांभाळायला नाही म्हणला तर मी बाळू धनगर या जगात नाव सांगणार नाही. 4 सप्टेंबर 1966 रोजी हे शेवटचे बोल उच्चारून वयाच्या 73व्या वर्षी बाळूमामांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे अखेरचा श्वास घेतला. असे 33 कोटींचे मालक म्हणून ओळखले जाणारे महान संत आमच्या शिवरायांच्या महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या कर्मभूमीत होऊन गेले याचा आम्हाला मराठी माणूस म्हणून सार्थ अभिमान असेल. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात एकदा तरी श्री क्षेत्र आदमापूरला जाऊन बाळूमामाच्या चरणी नक्की विलीन व्हावे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.